रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 विठ्ठल रखुमाई नामदेव कोणाली पंढरपुरात जायचे महाराज कोणाला घेऊन नामदेवाला घेऊन पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पाती पताका बाजूला ठेवायची आणि गोनाई दामाजी पंत नामदेवजी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे महाराज आणि नामदेवजी हात जोडून विठ्ठलाकडे बघू लागले त्याचं रूप बघू लागले खरोखर आहे महाराज पांडुरंगाचं रूपच असं आहे महाराज हा बघितलं ना मेकअप करा लागते काय मा पंढरी राया रूप तुझे पंढरी राया रूप तुझे लपविले लोचनी लोचनी लपविले लोचनी लोचनी लपविले लोचनी पंढरी राया रूप तुझे पंढरी राया रूप तुझे लपविले लपविले लोचनी लोचनी लपविले लोचनी बघा ना हा म्हणून नुसतं दर्शन आले जाऊ नका गेली माय मस्त दर्शन झालं म्हणते है ना आपलं असंच आहे ना हा आज तर एवढं चांगलं दर्शन झालं सांगा चांगलं म्हणजे काय चांगलं म्हणजे काय अरे मंदिरात गेल्यानंतर जर दर्शन मूर्तीचं दर्शन जर त्याने लाडून पेढे दिले बाबा पेढे भेटला अरे ते रूप डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे महाराज रूपा पाहता लोचनी सुख झाले हो ह्या डोळ्यामध्ये रूप साठवला गेलं पाहिजे रूप आपल्या डोळ्यासमोर दिसतो उदाहरणार्थ संतांचं घ्या दीनरजनी हाती दंडा गोविंदाचे पवारे एकट्या भगवंताचा आपलं वेगळं आहे आपले रूपच वेगळे आहे मुलगी बघायला गेले मुलगा सोबत असतो बैठक मध्ये बसले मनामध्ये पाठ टाकलेला आहे पाठावर मुलगी येऊन बसते आणि मुलगी येऊन बसल्यानंतर तुम्ही म्हणता मुलाला अप इंडिया डोळे बरोबर आहे नाही तर मनुष्य दाखवलीच नाही तेव्हा म्हणताय डोळे भरून बघ हा मंदिरात गेल्यानंतर म्हणते काय डोळे भरून काय त्या मूर्तीकडे का डोळे बंद करता डोळे उघडे का ठेवत नाही म्हणजे संसारामध्ये डोळे उघडे ठेवायचे आणि परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये डोळे बंद करून ठेवायचे महाराज की त्या देवांना येऊच नको प्रत्येक जण शेगावला जातो ना शेगावला गेल्यानंतर दर्शन बारीमध्ये लागता समाधी मंदिरामध्ये जाता आणि गजानन महाराजांची मूर्ती डोळ्याने दिसल्याबरोबर जय गजानन डोळे लावून घेतात आणि डोळे उघडले का तिथं ते कटोर असते प्रसादाचं घेतला पेढा का निघाली नाही तर तुम्ही अनुभव घ्या शेगावला अनुभव कोणता घ्यायचा दासगिरी महाराजचे शब्द लक्षात ठेवा शेगावला गेल्यानंतर खरोखर त्या मूर्तीकडे बघा गजानन बाबाच्या
डोळे भरून मूर्ती बघा, फेटा कोणत्या रंगाचा आहे, गळ्यामध्ये माळा कोणत्या घातलेली आहे, पुष्पांचे हार कोणते आहे, चंदन कसं लावलेलं आहे, डोळे भरून बघा आणि दर्शन करून बाहेर या मंदिराच्या. आणि जे दर्शन करून येतात ना त्यांना प्रश्न करायचा, विचारायचा. जय गजानन त्यांना म्हणायचं. तोही म्हणते जय गजानन. का रे गजानन महाराजचं दर्शन घेतलं काय? म्हणते हो हातात घेऊन आलं दर्शन. मग सांग बरं गजानन महाराजांच्या डोक्यावर कोणत्या रंगाचा फेटा होता? म्हणते तेवढं माहित नाही. मग तुला पेडाच माहित आहे का? बघतो दोन मार्ग कोणते? डोळे आणि कान आहे ना. डोळे आणि कान, मुख नाही बरं. हे मुख एकदम डायरेक्ट सप्लाय याच्यात बचत बँक मध्ये. हे डोळे आणि कान हे भगवंत यामध्ये साठवला जातो. म्हणून तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, आणि तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबांचे गुणगान. पहा नामदेवाने जेव्हा पांडुरंगाकडे बघितलं, ध्यास लागला महाराज, ध्यास लागला. आणि खरोखर